तर आपल्यासोबत रवींद्रजी धंगेकर हे देखील जोडले गेलेले आहेत। रवींद्रजी, खरं तर आणखी एक ही भीषण अपघाताची घटना नवले ब्रिज समोर घडलेली आहे, काय पहिली प्रतिक्रिया? त्यामध्ये ही घटना खूप दुर्दैवी आहे आणि ही काही एका आजची नाही, सातत्याने नवले पुलावर मृत्यूचा सापळा झालेला आहे, वस्तुस्थिती खरी आहे। पण ज्या पद्धतीनं ह्या रोडवर तज्ञ लोकांची कमिटी नेमली पाहिजे। आता माझ्या अगोदर ज्या आमच्या अंधारीताई बोलत होते वाटतं, पण ते कोणा एकाला दोष न देता याच्यामध्ये कायमचा तोडगा निघला पाहिजे। याच्यामध्ये मग याच्यामध्ये अनेक तज्ञ तज्ञ बसवले पाहिजेत। रिंग रोड असेल, आता हा तर पाहिलं तर मुंबई बेंगलोर रोड आहे, इतकी प्रचंड वाहतूक आहे, पुण्याचा क्रॉसिंग आहे, पलीकडं कात्रज आहे आणि इकडं वाढणारं पुन्हा आपण बघितलं त्या रोडवर प्रचंड गर्दी असते माणसाला, आणि तो क्रॉसिंगचा सगळा नवले पूल आहे आणि त्याच्यामुळे प्रचंड वाहतूक त्या ठिकाणी ताणदायक वाहतूक असते। आणि असे जे घटना होतात, आता 7 लोक माझ्या माहितीवर 5 पेक्षा जास्त लोक तिथं मृत्युमुखी पडलेत, काही लोक जखमी झालेत, अग्निशामकच्या गाड्या सगळे आहेत। आपण तत्परतेने त्या ठिकाणी लोक जातात, मदत करतात, पण त्याच्यावर कायमचा ठोस उपाययोजना केली पाहिजे। मी एकनाथ शिंदे साहेबांशी आता बोललोय 5 मिनिटापूर्वी, आणि आमचं हे म्हणणं आहे की म्हणजे त्यांना घेऊन एक कायमचा तोडगा निघला पाहिजे आणि नवले ब्रिजवर जी क्रॉसिंग आहे, जी वाहतूक वाढती, जी आडवे तिडवे वाहनं येत आहेत, ह्याच्यावर कायमची एक योजना केली पाहिजे, उपाययोजना, आणि ज्याच्यामुळे ह्याच्या पुढे भविष्यात तरी असे प्रकार घडले नाही पाहिजे। कारण हा नवले पूल हा बघितला तर मृत्यूचा सापळा झालेला आहे, आपण सातत्याने बघतोय, आणि आग लागणं, गाड्या, आणि ह्याच्यामध्ये प्रचंड ज्या गाड्या असतात ते ज्याच्यामध्ये माल असतो तो सगळे धातू म्हणजे अशी पेट घेतात की अनेक ज्वालामुखी ज्वालासारखे काही धातू वाहतुकीत त्या ठिकाणी असतात, आणि त्याच्यामध्ये हे असे मोठे प्रकार घडतात। आज जे कुटुंब उद्ध्वस्त झालेले, गाडी एक गेलेली, पण प्रचंड दुःखदायक वेदना आहेत, पण याच्या ठोस उपाययोजना सगळ्यांनीच केल्या पाहिजे। ज्याच्यामध्ये कोणाची एकाला बनण्यापेक्षा सगळ्यांनी मिळून याच्यावर काम केलं पाहिजे। मी आता स्वतः शिंदे साहेबांना आता माझं बोलणं झालेलं आहे, पण त्यांना 1-2 दिवसात तिकडं कशी येतील याबद्दल बघून एक त्याच्यावर तज्ञ लोक नेमून याच्यामधल्या योजना पूर्णपणे उपाययोजना झाली पाहिजे अशी, म्हणजे आता हे योजना बिजना झालं, पण आता ह्याला नाईलाज आता याच्यामध्ये काहीतरी ठोस काम केलं पाहिजे। जी रवींद्रजी, तुमचा मुद्दा आमच्या लक्षात येतोय, धन्यवाद आपण दिलेल्या या प्रतिक्रियेबद्दल। तर या संदर्भात आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंशी माझं बोलणं झालं असल्याचं रवींद्र धंगेकर यांनी आत्ताच प्रतिक्रिया दिलेली आहे। यावर लवकरात लवकर तोडगा काढण्याचं देखील आता उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।